Chitradde, working as an assistant professor in MIT College of Railway Engineering, Barshi. We are present here for solving the previous year question paper from CSIR NET. Okay, this is question. This was a question from the real analysis. And what is the question? Which was very easy. Decide which of the following functions are uniformly continuous on this open interval 0 1. रिअल अनालिसिसचा क्वेश्चन आहे हा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन खूप सिंपल आहे. काय क्वेश्चन आहे की आपल्याला काय करायचंय की ह्या इंटरव्हलवर 0 1 वर कुठले कुठले फंक्शन म्हणजे f of x = e raised to x, f of x = x, f of x = sin x आणि f of x = tan x/2 हे फंक्शन ह्या इंटरव्हलवर युनिफॉर्मली कंटिन्यूअस आहेत की नाही, फक्त एवढंच आपल्याला फक्त चेक करायचं. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला अशा टाईपचे क्वेश्चन आहेत, ह्या टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्यापाशी फक्त एकच महत्त्वाचा रिझल्ट आहे. त्या रिझल्ट जर आपला ओके असेल तर आपण ह्या सोल्युशनचं, ह्या क्वेश्चनचं आन्सर लगेच देऊ शकतो. ठीक आहे. व्हॉट इज द रिझल्ट? इफ फंक्शन f of x is uniformly continuous on a open interval a comma b, if and only if this right hand limit of a means limit x tends to a plus, this is called as right hand limit of a of f of x, and the left hand limit of f of x is exist finitely. ओके, एक्झिस्ट फायनाइट म्हणजे काय म्हणतंय, जर तुमचं हे फंक्शन f of x आपण युनिफॉर्मली कंटिन्यूअस या ओपन इंटरव्हलवर युनिफॉर्मली कंटिन्यूअस आहे असं कधी म्हणणार आपण, जर a चं राईट हँड लिमिट आणि b चं लेफ्ट हँड लिमिट जर एक्झिस्ट झालं फायनाइटली, तर आपण म्हणणार की ते f of x हे माझं युनिफॉर्मली कंटिन्यूअस आहे त्या ओपन इंटरव्हलवर. म्हणजेच काय, समजा ही आपली रिअल लाईन, ठीक आहे, इथं तुमचा ए आहे कुठेतरी आणि इथं तुमचा बी आहे कुठेतरी. समजा ह्या इंटरव्हलवर तुमचं फंक्शन डिफाइन केलं f of x. ठीक आहे. हे f of x तुम्ही कधी युनिफॉर्मली कंटिन्यूअस म्हणणार आहे, समजा तुमचं राईट हँड लिमिट ऑफ ए म्हणजे ए चं राईट हँड लिमिट आणि बी चं लेफ्ट हँड लिमिट ह्या जर दोन्ही तुमच्या व्हॅल्यू एक्झिस्ट झाल्या ह्या इंटरव्हलवर, ह्या पॉइंटला जर व्हॅल्यू एक्झिस्ट झाल्या, तर आपण काय म्हणणार, हे तुमचं फंक्शन f of x हे फंक्शन युनिफॉर्मली कंटिन्यूअस आहे. मग आता आपल्याला इथे ए बी ची व्हॅल्यू काय दिली आहे, 0. बघूयात वन बाय वन ऑप्शन. ठीक आहे. पहिला ऑप्शन काय, f of x = e raised to x ऑन 0, 1. बघूयात आता राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट काय काय आहे. लिमिट x टेंड्स टू 0 प्लस मीन्स राईट हँड लिमिट ऑफ f of x which is equal to, आता डायरेक्ट x च्या ठिकाणी मी फक्त 0 व्हॅल्यू पुट करणार, e raised to 0 which is equal to 1. म्हणजे राईट हँड लिमिट तुमचे एक्झिस्ट झालं फायनाइटली, त्याची व्हॅल्यू किती आली, 1. ठीक आहे. अँड f of x, सॉरी, नाउ द लेफ्ट हँड लिमिट ॲट 1. ओके, लिमिट x टेंड्स टू 1 minus e raised to x which is equal to e to the power 1 is equal to e. ओके, म्हणजे ह्या इंटरव्हलवर तुमचं e raised to x हे फंक्शन दोन्ही लिमिटिंग व्हॅल्यू तुमच्या काय आल्या, फायनाइट आल्या. म्हणजे इथली व्हॅल्यू आली e, that value is finite, this value is 1, that is also finite. Therefore by using this result our function f of x is equal to e raised to x is uniformly continuous. Okay, that function is uniformly continuous. म्हणजे तुमचं f of x is equal to e raised to x हे फंक्शन काय झालं, युनिफॉर्मली कंटिन्यूअस झालं. आता दुसरं फंक्शन बघूया, f of x is equal to x. आता हे जर राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट चेक करायचे ऑन 0, 1. ठीक आहे. बघा, लिमिट x टेंड्स टू 0 प्लस म्हणजे राईट हँड लिमिट ॲट 0 ऑफ x which is equal to 0 which exists and which is finite, and limit x tends to 1 minus means left hand limit of 1 x is equal to 1. Both the limit of this function is exist and which are finite. That's why this function, by using this result,
by using this result, this function f of x is equal to x is uniformly कंटिन्यूअस. ओके, म्हणजे दोन रिझल्ट आपल्याला काय भेटले, युनिफॉर्मली कंटिन्यूअस. तिसरा रिझल्ट काय आहे तुमचा, सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. आता हे फंक्शन साइन एक्स आपल्याला ह्या इंटरव्हलवर युनिफॉर्मली कंटिन्यूअस आहे का नाही ते बघायचं, म्हणजे फक्त ते लिमिटिंग व्हॅल्यू चेक करणार. आणखीन एकदा लिमिट, सिमिलरली लिमिट x टेंड्स टू 0 प्लस sin x which is equal to sin 0 which is equal to 0. म्हणजे राईट हँड लिमिट तुमचं एक्झिस्ट झालं ते फायनाइट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि लिमिट दुसरं लेफ्ट हँड लिमिट x टेंड्स टू 1 minus sin x which is equal to sin 1 which is equal to sin 1. लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट ह्या इंटरव्हलवर तुमचं दोन्ही सुद्धा एक्झिस्ट झालं आणि ते फायनाइट आहे. म्हणून बाय युजिंग दिस रिझल्ट अगेन f of x is equal to sin x हे फंक्शन तुमचं युनिफॉर्मली कंटिन्यूअस आहे. sin x is uniformly continuous. Okay, by using this result. Now last one, d is equal to d f of x is equal to tan x pi by 2 on which interval 0, 1. ह्या इंटरव्हलवर आपल्याला चेक करायचं हे फंक्शन माझं युनिफॉर्मली कंटिन्यूअस आहे का नाही. बघा, लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट, लिमिट x टेंड्स टू 0 प्लस ऑफ कशाचं tan x pi by 2 which is equal to tan 0 which is equal to 0. What is the left hand 0? 0. राईट हँड लिमिट तर एक्झिस्ट झालं. आता लेफ्ट हँड लिमिट बघा, लिमिट x टेंड्स टू 1 minus means left hand limit of tan x pi by 2 which is equal to tan pi by 2 which is equal to infinity. What is the left hand pi by 2? Infinity. That's why this left hand limit is not finite. That's why this is not uniformly continuous. This get contradiction on this value. Therefore, the function f of x is equal to tan x pi by 2 is not uniformly continuous. Okay, why this function is not uniformly continuous? Because the left hand limit of this function tan x pi by 2, the value is infinity, which is not finite. That's why this function is not uniformly continuous. But other three functions are uniformly continuous because both the right hand limit and left hand limit of that function which exist finitely. That's why by using this result, f of x is equal to e raised to x, f of x is equal to x, and f of x is equal to sin x. These three options are correct, and f of x is equal to tan x is not uniformly continuous. That's why this three option is correct. Okay, thank you for watching this video. Thank you.